नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टेटचा फॉर्म भरत असताना तुम्हाला नुकतंच 2 मेला एक जी आर आला आहे. त्या जी आरनुसार डी एड ॲपियर असणारे विद्यार्थी इन दॅट केस की सेकंड इयरचे विद्यार्थी किंवा एक्झाम दिला पण रिझल्ट अपकमिंग आहे ते विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतात. आता त्या विद्यार्थ्यांमध्ये एक केस अशी आहे की एखादा विद्यार्थी ज्यांनी 5 मेच्या अगोदर टेटचा फॉर्म भरून टाकला. डी एड पास आउट आहे, 12वी पास आउट आहे, पदवी पास आउट आहे, पदव्युत्तर पदवी पास आउट आहे, टी ई टी किंवा सी टीचा पेपर पण पास आउट आहे. मग तो विद्यार्थी बी एड ॲपियर होता त्यावेळेस फॉर्म भरताना 5 मेच्या अगोदर. त्यामुळे तो बी एड टाकू शकत नव्हता. पण आता नवीन जी आर आला त्यानुसार त्याला आता त्या फॉर्ममध्ये एडिट करता येईल की आम्हाला बी एड ॲपियर दाखवायचं जर करता येईल का, जेणेकरून मला 9 ते 10चा वर्गसुद्धा शिक्षक म्हणून मिळू शकतो. सो त्यांनी आता एक नवीन शुद्धीपत्रक दिले. त्यात त्यांनी सांगितले असे कोणी जर विद्यार्थी असेल त्यांनी फॉर्म भरला आहे पण ॲपियर त्यावेळेस नव्हतं, आत्ता विंडो ओपन झाली आहे तर मला टाकता येईल का, नाही. त्या विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितलं की परत फॉर्म भरा, परत फी भरा, आम्ही फी जमा करतो, तुम्ही भरत राहा. सो याला मला सांगायचं असं आहे की आता त्याच्यावरती जास्त काय उहापोह करू नये माणसाने, कारण टेट परत कधी होते माहीत नाही. 2028 होते का 30 का 35ला होते. सो आता फॉर्म परत भरावा लागणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे. फॉर्म भरून टाका आणि अभ्यास चालू ठेवा. सो डी एड ॲपियर विद्यार्थ्यांनी पण परत फॉर्म भरावा जर आधी भरला असेल तर. नसलंच भरलं तर भरून टाका फॉर्म. ज्यांचा फॉर्म चुकला त्यांनी पण फॉर्म भरून टाका, फीस परतफेड करून टाकावी. फक्त आता हा फॉर्म भरताना काळजी मात्र घ्या, 14 तारीख लास्ट आहे फॉर्म भरण्याची.